खंडेरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या माळेगाव भूमीमध्ये दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा जिथे भरते ही माळेगाव यात्रा या वर्षी 2025ला 18 डिसेंबर 2025ला खंडेरायाची पालखी म्हणजे खंडेरायाची पालखी पूर्ण यात्रेच्या भोवतन फिरून तिथून यात्रेची सुरुवात होते. खंडेरायाचा 18 डिसेंबर हा यात्रेचा पहिला दिवस आहे आणि 25 डिसेंबर ही यात्रा खरं म्हणलं तर 1 महिना चालते, पण शासकीय कार्यक्रम ही 18 डिसेंबर ते 25 डिसेंबर यांच्या दरम्यान आहे. 20 आणि 21ला नगरपालिकेचे मतदान आणि निकाल असल्यामुळे या दोन्ही दिवशी कोणताही कार्यक्रम ठेवला नाही. पण यात्रेची सुरुवात 18 डिसेंबर आहे, इथून चालू आहे. यात्रेची पूर्ण तयारी झालेली आहे. 99% तरी पूर्ण तयारी झालेली आहे. ही यात्रा खरं म्हणलं तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने ही यात्रा भरवली जाते. पाण्याचा प्रश्न असो, लाईटचा असो, यात्रेच्या अंतर्गत रस्ते असो, या सगळ्या तयारीमध्ये आत्ताच काल बैठक आमदार साहेबांची झाली. त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी शिव मॅडम वगैरे आले, SP साहेब आले, पूर्ण आराखडा तयार झालेला आहे. पूर्ण यात्रेची यायची जे व्यापारी वर्ग आहे, तमाशा मंडळ असो, मोठाले झुले असो, ते पूर्ण डेरे दाखल झालेले आहेत आणि 18 पासून यात्रा पूर्ण चालू आहे. सध्या जे काही व्यापाऱ्यांमध्ये सुरू असलेली जागेच्या संदर्भाची अडचण भासत आहे किंवा आपल्याकडे मागणी होत आहे, त्यात नवीन व्यापाऱ्याला कसं ऍडजस्ट करणार? आता कसं झालंय, पहिलं आपण जसं म्हणतो ना, शेतकरी एखादा एकर 2च एकर शेती आहे त्याच्या, पण मुलं 5 आहेत, मग त्याला कसं वाटप करायचंय अशा पद्धतीनं झालंय. म्हणजे 40 वर्षाखाली 10 वर्षाखाली त्याचा वडील एकटाच का हॉटेल घेऊन यायचा, पण आता त्याची मुलं 3 आहेत. वडील बी हॉटेल घेऊन येतो आणि मुलं बी 3 मुलं येतात. म्हणजे हॉटेल व्यापारी वाढले पण जागा तेवढीच राहिली. त्याच्यामुळे ह्या अडचणी येत राहतात, पण अडचणी पूर्ण आम्ही ग्रामपंचायत असं व्यवस्थित सॉल्व्ह करतात. सगळे आमची टीम असो, सगळं व्यवस्थितपणे आम्ही त्याला हँडल करून त्याला व्यवस्थित जागा वाटप केलेलं आहे. जागा वाटपाच्या बदल्यामध्ये त्यांना काही ग्रामपंचायतचं वगैरे काही पे करावं लागते का? नाही, जागा ग्रामपंचायतची पावती ही 200 रुपये ते 1000 रुपयाच्या मध्ये असते. हॉटेल बघून 200 रुपये, 500 रुपये, 700 रुपये, 800 रुपये आणि 1000 रुपये अशा हॉटेल बघून त्या पावत्या असतात. याच्यावरील टॅक्स पूर्ण नसतो ग्रामपंचायतचा. या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्राण्यांचं सुद्धा पशु प्रदर्शन असते किंवा घोड्याच्या संदर्भात एक प्रसिद्ध यात्रा आहे. त्या संदर्भात वैद्यकीय सेवा म्हणून काय प्रशासनाकडून तरतूद करण्यात आली? नक्कीच. आयुर्वेदिक दवाखाना, पशुवैद्यकीय आयुर्वेदिक दवाखाना, तिथं मोठी टीम आहे त्याची, जी त्याची टीम लागते दरवर्षी. त्याच्यापेक्षा यावर्षी कर्मचारी आपण डॉक्टर लोक आणि तज्ज्ञ डॉक्टर लोक यावर्षी मागवलेले आहेत. त्याच्यामध्ये घोड्याच्या लस असो, कुत्र्याच्या असो आणि त्यांची औषधं असो, पूर्ण साठा काल उपलब्ध केलेला आहे. काल शिव मॅडमनं, आमदार साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना सूचना दिल्यात. मग याच्यात पशुवैद्यकीय दवाखाना असो की मानवाचा दवाखाना व्हायचा, ते पूर्ण उपकेंद्र असो, ते पूर्ण दवाखान्याच्या लसेस आणि सगळा औषधी पुरवठा पूर्ण येऊन आपल्याला साठवून झालेला आहे इथं दवाखान्यामध्ये. या एकंदरीत संपूर्ण यात्रेवर निगराणीसाठी पोलीस बंदोबस्ताबरोबरच काही नवीन आधुनिक काही CCTV वगैरेची काही व्यवस्था केलेली आहे का? नक्कीच. आपण गेल्या वर्षीपासून 2 वर्ष झालं आपण यात्रेमध्ये अनुचित प्रकार घडू नये, यात्रा सुरक्षित राहावा, कारण ही आता महिला वर्ग जास्त येतो. त्याच्यामुळे आम्ही गेल्या वर्षी 16 CCTV कॅमेरे लावले होते. 16 CCTV कॅमेरे यावर्षी 9 परत वाढवले, म्हणजे एकूण 25 CCTV कॅमेरे पूर्ण यात्रा परिसरात राहील. म्हणजे यात्रा ही कॅमेऱ्याच्या नजरेत राहील, कुठं काय अनुचित प्रकार घडू नये. आणि जर तिथं घडत असेल तर त्याचे कव्हरिंग आपण पोलीस चौकीमध्ये दिलेलं आहे. तिथं अनुचित प्रकार घडत असेल तर ताबडतोब तिथं पोलीस कर्मचारी तिथं त्या जागी जाऊन तिथलं जे होणार आहे ते टाळणार. येणाऱ्या भाविकांसाठी जे मोठ्या प्रमाणामध्ये येतात दर्शनासाठी, त्यांच्यासाठी काय संदेश असणार आहे ग्रामपंचायत प्रमुख म्हणून? नक्कीच. आपण दरवर्षी ज्या सुविधा देत असतो, मग पाण्याच्या असो, लाईटच्या असो, येणाऱ्या भावी भक्ताला काही अडचण होऊ नये, दर्शनासाठी सुविधा असो, ह्या सगळ्या सुविधा ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो आणि पंचायत समिती यांनी काटेकोरपणे नियोजन केलेलं आहे. सगळ्या भावी भक्तांना विनंती आहे, हौसे नवसे गौसे सगळ्यांना विनंती आहे की या यात्रेचा खूप आनंद घ्यावा. आणि आनंद घेण्यासाठी आम्ही पूर्ण ज्या अटी दिलेल्या आहेत, त्या सुविधा दिल्या, त्याचा पूर्ण फायदा घ्यावा आणि यात्रेचा आनंद घ्यावा अशी विनंती करतो सगळ्यांना.